संत परंपरा, अभंग, संत आणि वारी सारख्या लोक आंदोलनामधून जो विचार प्रकट झाला त्याचं मूळ वेदांमध्ये नाही तर बुद्धाच्या धम्मतत्वांमध्ये आहे. आज आपण पाहूया की संत हा शब्द कुठून आला, भक्ती म्हणजे काय आणि भक्ती चळवळीतून सामाजिक समतेचा संदेश कसा दिला गेला. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण यात आपण समजून घेणार आहोत की भक्ती ही भयावर नाही तर बोधावर आणि प्रज्ञेवर आधारित आहे. संत हे कर्मकांडीवादी साधू नव्हते तर ते समतेचे साक्षात प्रचारक होते. आणि वारी आणि दिंडी यांचा संबंध बौद्ध संघाच्या चारिका परंपरेशी नेमका काय आहे. तर चला भक्ती आंदोलनाचा वास्तविक इतिहास शोधण्यासाठी ही वैचारिक यात्रा सुरू करूया. खूप अभ्यासकांच्या मतानुसार भारत दोन प्रकारच्या भक्ती चळवळीमध्ये